हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं, कारण यशाची व्याख्या लोक ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो. मित्रांनो, आज आहे 6 मार्च. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 6 मार्च हा दिवस घाना हा देश स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात. 1999 मध्ये जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समूहाच्या सहस्रावादी सोहळ्याचे राष्ट्रपती KR नारायणन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 2000 साली शहर निर्वाह भत्ता CCA, महागाई भत्ता DA आणि घरभाडे भत्ता HRA म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. 1957 मध्ये अशोक पटेल यांचा जन्म झाला. ते भारतीय क्रिकेट खेळाडू होते. 1997 मध्ये स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंग शास्त्री आठवले यांची टेम्पल्टन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. कर्तबगार प्रशासक गो बर्वे यांची आज पुण्यतिथी आहे. 1992 मध्ये मायकेल एंजेलो नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरुवात झाली होती. 1965 मध्ये देवकी पंडित यांचा जन्म झाला. त्या प्रसिद्ध गायिका आहेत. 1975 मध्ये इराण व इराक यांच्यात सीमा प्रश्नावर संधी झाली. 1949 मध्ये शौकत अझीज यांचा जन्म झाला. ते पाकिस्तानी राजकारणी होते. 1953 मध्ये जॉर्जी मॅक्सी मिलानोव्हिच सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष झाले. आजच्याच दिवशी 1940 मध्ये रशिया व फिनलँडमध्ये शस्त्रसंधी झाली. 1992 मध्ये प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. रणजित देसाई हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी या कादंबऱ्यांना मराठी साहित्य विश्वात मानाचे स्थान आहे. 1840 मध्ये बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. 1998 मध्ये विख्यात गझल गायक जगजीत सिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला. आजच्याच दिवशी 2000 साली नारायण काशीनाथ लेले यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती होते. 1999 मध्ये सतीश वागळे यांचा मृत्यू झाला. ते हिंदी आणि चित्रपट निर्माते होते. 1982 मध्ये रामभाऊ म्हाळगी यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष होते. 1981 मध्ये गो रा परांजपे यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक, नामवंत शास्त्रज्ञ, रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे पहिले भारतीय प्राचार्य होते. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.